तर मंडळी आता वाजले 8. माझं दूध पण तापून झालं. इकडे कानाची पेज बनवून झाली आणि इकडे बनवली आज मी मेथीची भाजी, पोळ्या आणि म्हटलं गरम गरम मस्त मूग डाळीची खिचडी लावू. तर कानाची पेज इकडं रेडी आहे. तर ते थंडी झाली की त्याला खाऊ पण घालून दे. काना 6:30चा उठला आहे आज डायरेक्ट. माझा गॅस ओटा पण क्लीन झाला, बेसिन क्लीन झाला, भांडे पण धुवून झाले सर्व. पिशवीचा टिफिन बॉटल भरून बॅग भरून ठेवलेली आहे. आता अजून 15-20 मिनटात त्याची ब्रश पण नाही. आणि माझा आज चक्क धुणंसुद्धा लवकर लागून गेलेलं आहे. आता 8 वाजून 5 मिनटं झालेले आहेत. लवकर कामं झाले आज सर्व. हे पा धुणं लावून दिलं आहे 3 मिनटापूर्वीच. नाही तर मुलं पण दाखवतील तुम्हाला. घर पण आवरून झालं, मुलांचं आवरून झालं. मुलं दूध पित आहे. त्रिशू खूप वेळ झाला. ते काय कसं पटकन संपलं. बाबाने 1 मिनिटात संपलं. बाबाचं तर किती गरम होतं, तुमचं नुसतं कोमट होतं. काही नाही त्याच्यात. तुझ्याच दुधात काहीतरी राहतं. काही येडे-चाळी करते. आर पटकन पी, मी तोपर्यंत देवपूजा करते. दप्तर बाहेर आणून देते. बाबांकडून बसून घे. शूज घालायचे अजून आवर. दूध पी, तुझ्याकडे शूज देते, शूज घालून घे. तो काना परत तुझ्या शूजला हात लावतो. पटकन दूध पी. आर बेटा, एकच घोटाच राहिला वर. आमच्या त्रिशाचे लय नाटके. आज दळणं पण द्यायची दळायला. कानाचं नागलीचं पेजचं पीठ संपलंय. माझी पण आंघोळ झाली, पण माझं स्वतःच आवरायचं बाकी. अजून वरती गेल्यावर आवरेल. रूम पण आवरून आली मी आणि स्वतःच आवरेल मी आता नंतर थोडा वेळ. धर बेटा शूज घाल. हे पाय, हा या पायातला आहे, हा या पायातला आहे. बसून घालून घे. परत कन्फ्यूज होशील. आता मी देवपूजा करून घेते. पुसायला लावले. कशाला पुसायला? तूच ते थांब. तू घाल, मी जायच्या वेळेस पुसून दे. घालून घे. आता देवपूजा करून घेते. आला आमचा कानू मागून बरं. पॅन्ट घालेले आज तरी. आज त्याला त्याच्या हाताने कपडे घालायला लावले. पॅन्ट जमली त्याला, पण वरचं शर्ट काही त्याला जमला नाही घालता. नको वाजू त्रिशात. ते गदा आहे ना, वाजताना मला खूप इरिटेट होतं. मी डायरेक्ट फेकून दिल ते खेळणं. नुसता आवाज असतो आमच्याकडे सकाळी. जय देव जय देव. त्रिशू देवाचं गाणं म्हणून जाय. आता बाहेरूनच शूज घालून मध्ये नको येऊ. एवढंच येतं का मग? शूज घालून मध्ये नको येऊ. बाहेरूनच मग ऐकते. बाबू डाय पुढच्या वर्षी लवकर आ. बसले नाही ना. गपरे गप ना कानू. कानू गप.
गाडीवर फिरला आधी, मग ह्या गाडीवर फिरला तरी पोट नाही भरलं त्याचं. उतरायचं नावच नाही मोटरसायकल वरून. चल याच्यावर जाऊ, याच्यावर जाऊ, आपल्या याच्यावर जाऊ. चल चल याच्यावर. काय नाटक आहे माझं काय चालले फिरायला परत. बाय. तर गाईच आता मी लावली मूग डाळची खिचडी. आता वाजले 10:30-11 जवळपास. आणि आता परत कानाची तेच पेज उरलेली त्याला गरम करून देते. भाऊ आमचा एका याच्यात खातच नाही, असं उरून ठेवतो. माझा योगा झाला जस्ट. आणि आमचा कान वाजता खेळतोय. थोड्या वेळात अजूनही भरपूर वेळात त्रिशू येईल तोपर्यंत मी सिरियल बघून घेते. नंतर बाई डायरेक्ट टीव्हीची ओनर होऊन जाते. हात लावू देत नाही टीव्हीला डायरेक्ट. काय त्रिशूचा टी शर्ट घातला तू? त्रिशूचा टी शर्ट घातला मोठा मोठा. सर्व समजतं आमच्या कानूला. एकदम बोक्या, एकदम बोक्या. चल खाऊन घे चल. चल. तर गाईच पप्पा पण गेले गावात. आणि आमचा कानू त्रिशूचा शर्ट घालून किती मकडतोय पूर्ण. त्याला म्हणजे 1 पीसच होऊन जातो तो, शॉर्ट 1 पीस. आणि पुढून देतो ओला करून. आणि मी दिले सिरियल लावून. माझं जेवण पण झालं मस्त. मूग डाळची खिचडी, मेथीची भाजी, पोळी. मला 11 वाजताच भूक लागून जाते कारण मी योगा करते तर मला लवकर भूक लागते. आता दिवसभर नुसतं बोर होईल मला. लोळत पडायचं काम आहे नुसतं. हा पोरगा बी झोपत नाही. झोपवलं की लगेच उठून जातो. याला 9:30 पावणे झोपवलं. 11ला उठून पण गेला. 7 तर मंडळी, मी तुम्हाला आता एक आनंदाची बातमी देते की माझे ना आज 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. आणि मला इतका जास्त आनंद होतोय ना, मी शब्दात व्यक्तच नाही करू शकत. तर यूट्यूबला आहे ना सबस्क्रायबर वाढवणं खूप जास्त कठीण आहे. कारण इन्स्टाला आहे ना माझे 10 दिवसात 1000 फॉलोअर्स झाले होते. इतकं इन्स्टाला फास्ट वाढतात. पण युट्यूबला आहे ना तुम्ही किती प्रयत्न करा, कितीही प्रयत्न करा, युट्यूबला लवकर ग्रो होत नाही. तर हा माझा पर्सनल अनुभव आहे. तर मला आहे ना युट्यूबला खूप जास्त कष्ट लागलेले आहेत माझे सबस्क्रायबर वाढण्यासाठी. तर आज माझे फायनली म्हणजे माझ्या फॅमिली मेंबर्सने पण मला खूप जास्त सपोर्ट केलेला आहे की तुझे पटकन सबस्क्रायबर पूर्ण हो. त्यांनी पण खूप जास्त मेहनत घेतलेली याच्यासाठी. आणि आज त्यांच्या आणि माझ्या मेहनतीला फळ भेटलंय. तर माझे पहिले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. आणि सगळ्या माझ्या सबस्क्रायबर्सचं खूप खूप मनपूर्वक आभार. असाच सपोर्ट असू द्या. व्लॉग्स बघत जा. कानू नको ना, नको ना, नको ना, नको ना, नको वाजू, नको वाजू. तर आता हा आमचा भाऊ काय मला बोलू देणार नाही. वाजू नको ना कानू. तर मला असं झालंय ना, काय करू काय नाही. पण आहे ना मी ती करेल. मी ना माझा 3500चा वॉचवर्स झालाय पूर्ण. आता फक्त 500चा वॉचवर्स बाकी. तो झाला ना मी आधी दिंडोरीला जाणार आहे केंद्रात. आणि महाराजांपुढे ना तर मस्तक होणार आहे. महाराज असेच सोबत राहा माझ्या. आणि असंच मला लवकर लवकर युट्यूब मध्ये सक्सेस मिळू देत अशी मी देवाचरणी प्रार्थना करते. आणि तुम्ही पण असाच सपोर्ट असू द्या. बाकी कायच बोलू आता. काहीच. हे बघा आमच्या घरासमोरून डोंगरे देव जात आहेत. तर गाईज आमची त्रिशू पण आली स्कूलमधून. मस्त चेंज झाला तिचा ड्रेस. आणि मी इकडे चहा ठेवला आहे. हो, चहाचं पातीला भरून ये म्हणून दूध थोडं कमी होतं. तर आता मी चहाच्या पातील्यातच दुधाच्या पातील्यातच चहा ठेवला आहे. कोण असं करतं एकदम शॉर्टकट. म्हणजे कसं असतं, हे फ्रीजमध्ये थंड झालेलं पातेलं असतं ना, तर हे असं गरम पडून जातं. आजूबाजूची साय पण मस्त चहाला लागून जाते. आणि लवकर घसलं जातं पातेल्यात. माझी टेक्निक असते. कमी दूध असलं ना ज्या दिवशी, तर मी ना डायरेक्ट दुधाच्या पातेल्यात चहा ठेवून देते. शॉर्टकट.
आता सायंकाळी घेऊन टाकावं लागेल दूध. घरचंच दूध आहे पण मी नेमकंच घेत होती कारण मुलं पिता नाही पिता उरतं मग ते 2-2 3-3 पातेले भरतात त्यामुळे मी नेमकंच दूध घेत होते. मुलं गेले बाबाला बोलवायला. बाबाला बोलव का चहा प्यायसाठी. तर गाईज माझ्या या बिट्ट्या कानाला एवढं हेवाय त्या पोरीचा. ती पोर आल्या होमवर्क करायला बसते तर याला पण होमवर्क करायचा असतो. याच्यासाठी एक सेपरेट वही केलेली. त्या वहीचे सकाळी सगळे पांटे फाडत होता. आता अशीच ती वही हरून टाकली होती. आता मी शोधून शोधून त्याला दिली आहे आणि आता शांत बसला. केव्हाच एवढं तोफान करत होता वहीसाठी. आणि कालच्या बाजारपैकी ना माझं कोथिंबीर मेथी पालक व्यवस्थित निवडून झाली ती. आणि सकाळी मम्मींशी व्हिडिओ कॉलवर बोलता बोलता मी मटर पण व्यवस्थित केले. आणि आता मला वालची शेंग मोकळी करायची म्हणजे त्याच्या भाजीसारखी करायची म्हणजे निवडायची. तर मला आहे ना हे कामं बिलकुल आवडत नाही. खूप जास्त बोर वाटतं मला ह्या कामांना. हे काम मम्मीच करायच्या पण आता माझे ना इथं नख दुखतं हे कामं केल्याने. खूप खूप इरिटेबल आहे काम. तर मी सकाळी बरं एक्साइटमेंटमध्ये होऊन गेलं हे काम. आता मला करावं लागणार आहे. याच्यात वाल निवडायचे आहेत मला. नको ग बाई नको ग तू माझी मदत करू. तू तुझा अभ्यास कर त्याच्यातच खुशी आहे मला. कानू तू बी अभ्यास कर रे. कानाचा डायक आता पदच घेणार आहे मोठं. तर गाईज आमच्याकडे खूप जास्त थंडी आहे. तर मी कानाला पण स्वेटर घालून दिलं. त्रिशा एकदम तिच्या आजीवर गेलेली. तिच्या आजीला पण थंडी वाजत नाही आणि आमच्या त्रिशूला पण थंडी वाजत नाही. वाजते का थांब स्वेटर धुतले आता वाळलं असेल ते घालून घे. तर मला हे काम करायची हिंमतच लागत नाहीये. खूप जास्त बोर वाटतंय. यांना म्हटलं मी शुभू आले जे दुपारी घरी तर म्हटलं आपण रील शूट करूया. पण शुभू म्हणे सकाळी सकाळीच करायचं. मनात सकाळी अजिबात मूड नसतो रील बनवायचा. आता मूड होता तर ते निघून गेले. तर आता आम्ही सायंकाळी रील्स शूट करू. 2-3 सेव्ह करून ठेवलेले आहेत मी. फायनली गाईज माझे वाल शेंगा निवडून झाल्या आहेत. इतकं बोर काम आहे हे. मला बिलकुल आवडत नाही तरी झालंय फायनली. तर मला माझं आता ठीक आहे करून घेतलं. कधी कधी फ्युचरचं एवढं टेन्शन येतं की हेच कामं मला पुढं करत राहावे लागले. तोपर्यंत ना अशी टेक्निक यायला पाहिजे निवडून भाज्या डायरेक्ट म्हणजे वणीत आली पाहिजे. बाहेर तर मिळतं निवडून लसूणसुद्धा भेटतो ब्लिंकिटवर. पण वणीत पण तेवढी तरक्की होऊ देत तेव्हा ब्लिंकिट येऊ दे म्हणजे मी लगेच ब्लिंकिटवर ऑर्डर करत जाईल. एवढी तकतुक नाही करणार मी. कशासाठी कमवतो राव पैसा. नाही ग बाई अजून दिवस दाखवायचा आहे. कुठे एवढ्यात बाय करती. ब्लॉगला लाईक करा. माझ्या मम्माला सपोर्ट करा. सांग सबस्क्राईब करा. अबे थांब ना थांब ना. याची गाडी चालूच झाली नाही. थांबायला तयारच नाही. अभ्यास कर. तर मंडळी माझा स्वयंपाक पण झाला. आज बनवले भरताची भाजी. तर भरताने बी इतका शॉर्ट दिला वांग्याने शिजलंच नव्हतं. शेवटी त्याला इतकं बारीक चॉप चॉप केलं आणि कढईत शिजवेपर्यंत आहे ना खालून आहे ना थोडी भाजी लागूनच आली. आता काय माहिती कशी लागते. पहिल्यांदा माझा असं भरताचा प्लॅन गंडला आहे. आणि त्यानंतर माझं भांडे वगैरे सर्व आवरून झाले. आणि ही उद्याची तयारी त्रिशूच्या स्कूलसाठी भेंडी आता धुवून ठेवली आहे. रात्री कट करून डब्यात ठेवली. आणि बाहेरचे कपडे पण काढून आणले मी धुणं. झाडझूड झाली सायंकाळची. आणि त्याचसोबत देवपूजा पण झाली. का दिवा दिसतोय का. देवपूजा झाली. सर्व आवरून झाले जवळपास. आता फक्त जेवण वगैरे करायचे. त्रिशाचं झालं टी व्ही पाहायचं काम. आणि आमचा कानू पहा आला पसारा घेऊन लगेच आवरलं नाही तेवढ्यात. आणि ही नुसती वर येऊन टी व्ही पाहते. मॅडमचा फोन आलाय मॅडमला कॉल बॅक करते मी. कसं तू तिथूनच टी व्ही पाहते सांगते मॅडमला. तर गाईच आता मी बनवली कानासाठी पेज. आणि
आणि आता त्रिशूळची डब्याची भेंडी पण कापायची, दूध पण आलं. आज नेमकं दूध संपलं होतं ना दुपारीच. वर नको ठेवू, त्याचा गॅस वाटा खराब होता. मोबाईल तर हे आमचं घरचं दूध आहे गाईच. आताच घेऊन टाकते, सकाळी घेणार नाही वाटलं. किती बंदे डेअरीलाच टाकता ना? डेअरीला जात ना पप्पा, डेअरीला जात ना? बंदी का डेअरीला जात? बंदी आहे का डेअरीला जात? बंदी आहे का डेअरीला जात? काय बंदी कमी का नाही कमी नाही, मग सकाळी परत पातेलं भरापेक्षा आताच घेऊन टाकलं. घेतलं का? हा, परत मग दुसरं पातेलं भरतं ना, ते दुधाचं चिकटून जातं पातेलं. कानाची पेज पण बनली. एका बाजूला दूध गरम करायला ठेवून देते मी. आताच घेऊन टाकलं, सकाळी परत दुसऱ्या पातेल्यात या 2-2 पातेले भरतात. आता बंद करते मी, त्याला शिरा होऊन जातो त्याचा. टिफिनची भेंडी कापून घेते आणि मस्त ठेवून देईन. आला आमचा कानाबी मदतीला, मोठी मदत करतो तुम्हाला. चिडचिड करायला लावतो, हीच मोठी मदत आहे. त्रिशू आणि काना हॉलमध्ये जेवढा पण पसारा केला ना तेवढा आवरा. चला, गुड बॉय गुड गर्ल कोण आहे? जिथं वस्तू त्याच्या तिथं नेऊन सोडायच्या. आपल्याला खाऊन पिऊन आता वरती जायचं ना झोपायला, मग त्याच्या आधी सगळा पसारा आवरायचा राहतो ना. उद्या मला पुरतं मग परत. आता जेवण करून वरती जायचं थोड्या वेळ. कठीण आहे यार पोरांचं काम. कामाने जीवन आहे, ती पोरं आहेत ना, पेशन्स माझे. कधी कधी काय पोरांचा आवाज सुद्धा सहन होत नाही मला. मी फक्त माझीच पोरं सांभाळू शकते सध्या तरी. असं मला जर शाळेत शिकवायला वगैरे ठेवलं टीचर बिचर, मी तर पोरं आपटायला बसली भाई. पेशन्सच नाही, म्हणून मी काही करत नाही, घरातच बसते. कानाला खाऊ घालून दिलं. आता त्रिशूला वाढून घेते, म्हणजे दोघांच्या जेवण मध्ये. आज नेमकं नॉर्मल दूध ओतू केलं माझ्याकडून. लक्षातच राहते मला दूध तापत ठेवलेलं आहे असं. हे नेहमीच होतं माझ्याकडून, असं बरे जास्त ओतू गेलं नाही. तर आता त्रिशूला वाढून घेते आणि तिला पण जेवायला देते. आमचे जेवण झाले आणि कानाला झोपी लावलं. त्रिशू पण बाबाच्या रूममध्ये झोपी गेली. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.